ही ऑडी गाडी कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेली आहे। गेली 7 वर्ष कधीही ऑडी गाडी ब्लॅकलिस्टमध्ये टाकायची, परत ती बाहेर काढायची, परत ब्लॅकलिस्ट म्हणून टाकायची, असा खेळ कल्याण परिवहन विभागाने चालवला आहे। या सर्व प्रकारामुळे डोंबिवलीमधील एक ज्येष्ठ उद्योजक प्रचंड हैराण झाले आहेत। नमस्कार, जनवाणीमध्ये आपले स्वागत आहे। केंद्र सरकारने आता HSRP नंबरच्या प्लेट नव्याने करण्यासाठीचे अध्यादेश जारी केलेले आहेत। त्यामुळे अनेक वाहन चालकांची धावपळ सुरू आहे। एप्रिल हा महिना शेवटचा महिना म्हणून देण्यात आला आहे। 30 एप्रिल पर्यंतची मुदत शासनाने दिली आहे। तर यासाठी म्हणून डोंबिवलीतले एक ज्येष्ठ उद्योजक आपली गाडीला ही प्लेट लावण्यासाठी म्हणून गेले होते। त्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केला, तेव्हा त्यांना कळलं की आपली गाडी तर ब्लॅकलिस्ट आहे। हीच ती गाडी, ऑडी गाडी, ज्यांची ही गाडी आहे ते उद्योजक डोंबिवलीतले ज्येष्ठ नागरिक दीपक पाटील सर आपल्या सोबत आहेत। आणि आपण त्यांच्याकडनं आता थोड्या वेळात जाणून घेऊया की नेमकी का म्हणून यांची गाडी ब्लॅकलिस्ट केली आणि काय नेमका हा प्रकार आहे। तुमचं नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे आणि ह्या समस्येला तुम्ही कधीपासून भेडसावतात आणि नेमकं तुम्हाला कधी कळलं की आपली गाडी ब्लॅकलिस्ट झाली आहे आणि नेमका हा काय प्रकार आहे, जरा आम्हाला सांगा। 2020 मध्ये एकदा माझी मुलगी मुंबईमध्ये गाडी चालवत असताना रुटीन चेकिंगमध्ये तिची कागदपत्र तपासायला घेतली। त्यावेळी त्या कोण ऑफिसर होते, त्यांनी सांगितलं तुमची गाडी तर ब्लॅकलिस्टेड आहे आणि इम्पाऊंड करा असे इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर तुम्ही कोण आहे? तर तिनं सांगितलं मीच मालक आहे या गाडीची। तिचे डॉक्युमेंट्स पण होते सगळे, तिचे स्वतःचे पण गाडीचे पण। ते म्हणून विचारलं की ती गाडी तुमची चोरी झाली होती का? तर ती म्हणली नाही, कधीच चोरी नाही झाली। ते म्हणले की आता ठीक आहे, पण तुम्ही डायरेक्ट तुमच्या परिवहन कार्यालयात जाऊन हा जो काही इश्यू आहे तो तिकडे जाऊन सॉल्व्ह करा असं म्हणल्यावरती आम्ही परिवहन खात्याला एक लेटर दिलं की असं असं हे झालं, आमची गाडी कधीच चोरी नव्हती झाली। तर ते म्हणले आमच्याकडं तुमची ही गाडी चोरीला गेली असा रिपोर्ट हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगरकडून रिपोर्ट आला आहे। त्या बेसिसवर आम्ही हे ब्लॅकलिस्ट केलेली आहे। तर तुम्ही तिकडे जाऊन चौकशी करा की काय आहे, आणि मग त्यांचं जर आम्हाला क्लॅरिफिकेशन आलं तर आम्ही काढून टाकू ती ब्लॅकलिस्ट। त्यानंतर आम्ही उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलो, त्यांना ते विचारलं, तर ते म्हणले हो आमच्याकडे FIR नोंदलेला आहे याच नंबरचा, पण जी गाडी चोरीला गेली ती 4 चाकी वाहन नसून ती 2 चाकी स्कूटर आहे। तर आम्ही म्हणलं की मग ठीक आहे, तसं तुम्ही परिवहन कार्यालयाला कळवा। ते म्हणले ठीक आहे, आम्ही कळवतो, तसं त्यांचं लेटर मिळालं की कळवतो। मग परिवहन कार्यालयाने लेटर पाठवलं पोलीस स्टेशनला, त्याची एक कॉपी आम्हाला पण दिली आणि सांगितलं की आता तो तिकडून रिपोर्ट आला की तुमचं ब्लॅकलिस्ट निघून जाईल। तर आम्ही मग निर्धास्त होतो त्यात। मग त्यांची एक वेबसाईट आहे ब्लॅकलिस्ट डिटेलची, त्या वेबसाईटवरती आम्हाला आधी ते ब्लॅकलिस्ट म्हणून दिसत होतं, नंतर थोडे दिवसांनी ते दिसायचं बंद झालं। तर आम्ही म्हणलं की झालं ठीक आहे, आता ब्लॅकलिस्ट आपली निघून गेलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही। सो आम्ही पण निश्चिंत होतो त्याच्यात। आता हा इश्यू एवढा जुना आहे, त्याच्यानंतर परत आम्ही मध्ये गाडी विकायचं ठरवलं होतं, मग विकायचा प्रयत्न केला। त्यावेळी जो बायर होता त्यांनी ट्रान्सफर करण्यासाठी RTO मध्ये चौकशी केली, तर त्यांनी परत सांगितलं की तुमची गाडी तर ब्लॅकलिस्टेड आहे, ही गाडी ही विकली जाणार नाही, या गाडीचं कुठलंही ट्रान्झॅक्शन होणार नाही। मग हा इश्यू परत आम्हाला हे करायला त्रास द्यायला लागला। मग आम्ही परत RTO मध्ये लेटर लिहिली की असं असं झालं आहे, तुम्ही आधी हे केलं होतं, आधीच लेटर आलेले आहेत। काही रिस्पॉन्स नाही दिला RTO ऑफिसने। मग आम्ही एवढं त्रास खूप होत होता म्हणून आपले माननीय परिवहन मंत्री सेंट्रल गव्हर्नमेंट श्री नितीनजी गडकरी त्यांना सुद्धा मेल पाठवली की असं असं आम्ही 6 वर्ष हैराण होतोय, तर तुम्ही याच्यावरती काहीतरी करा, मदत करा आम्हाला। काही नाही, त्याचं सुद्धा काही एक्नॉलेजमेंट पण नाही। तरी आम्ही चाललो होतं थोडे दिवस असंच, गेले 60 महिने। आता हा नवीन नंबर प्लेट लावायचा जो इश्यू आला, त्यासाठी आम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं, तर तिथं आलं की हे ट्रान्झॅक्शन होणार नाही, तुमची गाडी तर ब्लॅकलिस्टेड आहे। म्हणजे परिवहन खात्याच्याच अजून 2-3 वेबसाईटमध्ये किंवा पोर्टल किंवा जे काही डॉक्युमेंट हे असतील त्यांचे ऑनलाईन,
रिपोर्ट, त्याच्यामध्ये आता दुसऱ्या ह्याच्यात परत ती ब्लॅकलिस्टेड दिसते. आता एक मागायनंतर नो युअर व्हेकल डिटेल्स असे एक त्याच्यात साईटमध्ये आहे परिवहनच्या. त्याच्यात गेलं तरी दिसतंय की दिस कार इज नॉट टू बी ट्रान्झॅक्टेड बिकॉज ब्लॅकलिस्टेड बिकॉज ऑफ FIR फाईल्ड विथ हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर. गंमत म्हणजे आम्हाला त्याची PUC रिन्यू होते, त्याचा इन्शुरन्स भरला जातो, त्यामुळं असं आम्हाला अशी शंका यायची मधल्या पिरियडमध्ये काय कारणच नव्हतं शंका यायचं. पण आता हा नवीन त्रास उद्भवला आहे. आता या दृष्टीने परत आम्हाला जो जुना अनुभव आहे त्याप्रमाणे परत त्यांच्याकडे किती वेळा गेला RTO ऑफिसमध्ये तरी काही होणार नाही याची आता आम्हाला खात्री झाली. तर आता आम्ही असं ठरवलं की काय नाही तर रिट फाईल करू हायकोर्टमध्ये. म्हणजे तुम्ही कोर्टात जाणार आहात? हो नक्कीच. अच्छा. पण मग पोलीस स्टेशनला जेव्हा तुम्ही आधी पण अप्रोच केले होते तेव्हा त्यांची नेमकी काही उत्तरं आली आहेत का तुम्हाला लेखी किंवा त्याच्या संदर्भात? हो, पोलीस स्टेशनने यांना जे परिवहन कार्यालयाला जे लेटर पाठवले त्याची कॉपी दिली ना, त्यात स्पष्ट लिहिलंय की ही गाडी चोरीला जी गेली ती ऑडी गाडी नाही, ती 2 व्हीलर स्कूटर आहे. आता हे डॉक्युमेंट्स परिवहन कार्यालयाला मिळाल्यावरती कुठलाही प्रकारचा विचार न करता खरं म्हणजे त्यांनी ब्लॅकलिस्ट काढून टाकायला पाहिजे होतं. तरी काही नाही, अगदी सुस्त कारभार आहे. आता काय आम्ही नुकसान भरपाई आणि जो आम्हाला मानसिक त्रास झाला आहे त्याच्यासाठी न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे काही दुसरं हेच नाही, उपायच नाही. सर्व प्रकार ऐकलात, बघितलात. भ्रष्टाचाराने पोखरलेली ही जी यंत्रणा आहे ती सामान्य माणूस असो किंवा उद्योजक असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो यांना कशा प्रकारे नाहक त्रास देते. एका चुकीच्या गाडीचा नंबर दुसऱ्या मालकाच्या नावावर टाकून गेली 7 वर्ष तो बदल न करणारा हे कल्याण परिवहन आणि उल्हासनगर पोलीस स्टेशनचा कारभार हा आता सर्वांनी ऐकलाच आहे. तर आता शेवटी न्याय मागण्यासाठी म्हणून पाटील यांना आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत. जनवाणीसाठी गणेश ठाकूर, कॅमेरामॅन आनंद परब.